गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण पोचलो तर रात्रीच पोचलो आपण मुन्नरमध्ये. आता मुन्नरहून आम्ही नाश्ता करून निघतोय टी गार्डनला. तिथून बघूया कुठले कुठले स्पॉट आपल्याला पाहायला मिळतात. तर नाश्ता करून निघू. आमची घरी काय घेतलंय? अंडा पॅटी. आम्ही घेतलं अंडा पाव, अंडा पॅटीस आहे ना. चांगलं आहे ना. चला तर मित्रांनो, आमची मंडळी निघाली आता. चालू आहे फोटोशूट आणि मी भरतोय आता बेगा लावतात मामा आमचे. बेगा बांधून झाले कारण की इकडे पाऊस आधीमध्ये पाऊस लागतोय. एक दिवस तर आमच्या पूर्णपणे बेगा भिजलेल्या. आता आम्ही मुन्नरमध्ये आहोत. मुन्नरमधून काही ठिकाणी आम्ही पॉईंट करून निघणार होतं परतीच्या प्रवासामध्ये गोवा. काना पण घडे नको काढाय. ती 3 डोला दिसत मला नको. अरे लाज वाट. अरे काय हसा तुम्ही. क्या बात नमस्कार. मिला दे यार मिला दे. मित्रांनो, आम्ही आता राईड करतोय. पहिलीच झुला राईड चालू आहे. अजून भरपूर राईड आहेत. चालेल बघा. तुम्हाला पाहिलं नाव रेडी रा. 1 2 मित्रांनो, आम्ही करतोय आता झुला राईड. फर्स्ट टाइम करतोय. बघूया कसा
गार्गी गार्गी ऑल द वे. अर्जुन कराली मध्ये बॉडीगार्ड बसवले. हाय गाइस. हात हात बाहेर काढा हात. छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला राईड मध्ये बसल्यावर कसं वाटलं? मुन्नर मध्ये सुरुवातीची पहिली पाळणा राईड आहे. खूप सुंदर असा अनुभव आहे. नक्की तुम्ही मुन्नरला आलात तर नक्कीच ही राईड करा. खूप छान आहे. आता आमची लेडीज बसा बघूया का. मित्रांनो आम्ही आहोत मुन्नरच्या टी गार्डनला. आता आम्ही आसामी रोल केलाय. आता टी गार्डनच्या टी पॉइंट मध्ये जाऊन फोटो काढणार आहे सगळी. आसामी माझी echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive. चला तर मित्रांनो आता आम्ही आलो टी पॉइंट मसाला गार्डन मध्ये. मसाला गार्डन मध्ये मसाला कुटणार का तुम्ही?
कसं वाटतंय तुम्हाला मुन्नरची सर्व टूर? पैसा वसूल आहे ना? हा माझ्या मागच्या साईडला पाहू शकता मसाला गार्डन पूर्ण जंगल आहे. एवढं फिरायचं नाही आपल्याला. मसाला गार्डन मध्ये आपल्याला मित्रांनो जीपद्वारे जायचं आहे. ती जीप आपल्याला घेऊन येणार आहे एक अर्ध्या तासामध्ये. मित्रांनो आपण मसाल्याच्या गार्डनमध्ये व्हिडिओ अलाउड नाही तर पण चोरून चोरून काढतोय आम्ही. सगळं आयुर्वेदिक वनस्पती तिथे त्याची माहिती त्यात पूर्ण शरीरावर ते आयुर्वेदिक वनस्पती आपण वापरू शकतो. किंवा थोडक्यात दाखवतो मी. मसाला गार्डन मध्ये येऊन काय काय बघितलं तुम्ही मसाला गार्डन मध्ये? आपलं असंच ते डॉक्टर लोकांनी काय गाईड केलं तुम्हाला? तरी असंच सोडतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे तो हॉर्स तो वॉटरफॉल मुंबईमधला फेमस असा वॉटरफॉल. या वॉटरफॉलच्या ठिकाणी आपण आता एक्सप्लेन केलं तर पुढचे स्पॉट बघायला जायचे. अजून 3 स्पॉट बाकी आहेत ते तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले तर दाखवले जातील. तर चला या आपण पुढचे व्हिडिओ बघूया. चला तर मित्रांनो आम्ही वॉटरफॉल करून आलो हँगिंग ब्रिजला. तुम्हाला दाखवतो मी हँगिंग ब्रिजला. पुढचा आमचा पॉईंट आहे हँगिंग ब्रिज. तर मित्रांनो आपण आता आलो मुन्नर मधल्या हँगिंग ब्रिजवरती. इतकं सुंदर असं ब्रिज आहे. त्या ब्रिजमध्ये आम्ही येण्यासाठी किती दिवसापासून वाट पाहतो आणि आज आम्ही त्या ब्रिजवर पोहोचलो. त्या ब्रिजवर थोडं पाणी कमी आहे म्हणून आपल्याला ही जागा अशी दिसते. बघू शकता ब्रिज तुम्ही एक्सप्लेन करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला दाखवतो बघा आता निसर्गरम्य असा वातावरण. पैसा वसूल आहे ना पण महाराष्ट्रामध्ये आपल्या झाडं तोडताय तिकडे झाडं फुल आहे. बघू शकता Caught in the rhythm, the stars and the moon teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. मित्रांनो हँगिंग बीचच्या नंतर आपण आलो कुंडमुडी डॅम. मुन्नर मधला हा सुंदर असा कुंडमुडी डॅम. या डॅमवर आपण आलो होता. इतका भयंकर इतका मोठा डॅम आहे. जवळजवळ 60 किलोमीटर असा अंतर आतमध्ये पसरलेला डॅम आपण पाहू शकता. मित्रांनो कुंडमुडी डॅमच्या नंतर आपण आता आलो चेन्नई एक्सप्रेसची शूटिंग जी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणची शूटिंगची गाडी घेऊन शाहरुख खान त्या गाडीत टाकून ह्या अशा गाडी जी डॅममध्ये गेली ती ह्या जागेवर शूटिंग झालेली चेन्नई एक्सप्रेसची. आपण त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.
कुठल्या प्रकारे ती गाडी कशी गेली त्या ठिकाणी आपण आलो. तुम्ही त्या या व्हिडिओ माध्यमातून एक्सप्लेन करू शकता. आणि आता आम्ही सगळे शाहरुख खान तिथे फोटो काढतात, कपल शूट बघू शकतो. हे बघा The wind hums soft. मित्रांनो, दिवसभरातील आपला हा 8वा पॉइंट असेल. या पॉइंटचं नाव आहे नाडगाणी. सह्याद्रीच्या पर्वतरांगासारखा हा नाडगाणी पॉइंट. अण्णा, आपला आता प्रवास होतोय समाप्त. आणि तुमची सर्वांची थोड्या बाईट घेतली जाईल या 8 दिवसाच्या ट्रिपचं कसं झालं त्याचं तुमचं अनुमोदन महत्वाचं असेल. नक्कीच तुम्ही चांगली कॉम्प्लिमेंट द्याल. पुढच्या ट्रिपसाठी सगळी सज्ज राहाल. तर थोड्या वेळानं तुम्ही साऱ्यांची बाईट घेऊ आम्ही. कशी वाटले शुभम? तयार राहायचे. आता आम्ही सर्वात मोठ्या टोकाला आहेत. आता खाली उतरतो नाकीच न होणार आहेत आमची. बघूया चला. आता पुढच्या आता परतीच्या प्रवासाला लागायचं आहे. ओके, दाणे खाल्या सर्व. ज्या जिप्सीने आलोत आम्ही त्या जिप्सीला परत चालत. या आपली मंडळी जिप्सी मध्ये बसले बघा सगळी. आणि तुम्हाला काय वाटतं आम्ही जिप्सीने काय खायला घेतला असेल? हे बघा खाद्याचे मालकरी आमचे बघा. हे बघा विशेष खा कधी बघितलं तुम्ही? हे तर आहे मित्रांनो, जो गावठी खाला आपला ज्या आपण भाकरी बरोबर शेताच्या बांधावर खातो जी सुकट, ते आमच्या ताईने घेतले. हेच भेटाचं बाकी राहिलेलं ते पण भेटले आम्हाला. आणि अशा वातावरणामध्ये असे वस्तू खाणे म्हटले बाकी समजायला लागेल. The earth's gentle sigh. काय का ताई, करोड रुपये कमवून एकटं फिरण्यापेक्षा असं ग्रुपमध्ये फिरणं भरपूर. Whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves. Stories that linger on the breath. चला तो मित्रांनो, आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस होतोय. आणि हे आमचे ड्रायव्हर मामा ज्यांनी आम्हाला 10 दिवस इतकं सहकार्य केलं. जवळजवळ आमची ट्रिप झाली 9 रात्र आणि 10 दिवसांची. थोडे दिवस वाढले कारण की गाडीचा इश्यू झालेला. पण असू द्या, काही हरकत नाही आहे. असे छोटे मोठे जवळजवळ 4,500 किलोमीटरची रनिंग मामा कापली असेल ना? 4,500 आपण 4,500-5,500 रनिंग कापली एकट्या या मामांनी ड्रायव्हरांनी कापली. त्यांचे मनापासून आमच्या ट्रिपच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच पुढची ट्रिप आमची लवकरात निघेल अशी अपेक्षा करतो. तोपर्यंत तुम्हाला या सर्व व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सुजल सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.